श्री स्वामी समर्थ. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. साठलेल्या पाण्यातून वाट काढणे चिंब भिजलेल्या जनीला अशक्य झाले होते. आपली वारी चुकणार, विठुरायाचे दर्शन होणार नाही याची आता जनीला खात्री पटली. इतक्यात तिला आठवले की स्वामी तिला म्हणाले होते ते तिच्या सोबत सदैव असणार आहेत. स्वामी मंगळवेढ्यात आणि आपण पंढरपूरच्या वाटेवर. स्वामींची तरी कशी भेट होणार? जनीने स्वामींचे स्मरण केले, हात जोडले, डोळे मिटले, स्वामींच्या जपाला सुरुवात केली. काही क्षण स्वामी स्मरणात गेले आणि अगदी अचानकपणे ढगांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला. विजा तळपू लागल्या. सभोवती पाणी होते. एक वीज लखलखत खाली आली आणि विजेच्या लोळाबरोबर स्वामी अचानक प्रकट झाले. स्वामींचे दर्शन झाल्यामुळे जनीला विलक्षण आनंद झाला. आपण केवळ स्वामींचे स्मरण केले आणि स्वामी धावत आले. जनी पाण्यात उभी होती आणि स्वामी पाण्याच्या पृष्ठभागावर कमरेवर हात ठेवून उभे होते. जनी म्हणू लागली, स्वामी, तुम्ही मला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिले. मला वाटले आपली वारी चुकणार, परंतु तुम्ही श्री विठ्ठलाच्या रूपात प्रत्यक्ष प्रकट झालात. मी अत्यंत ऋणी आहे असे म्हणून जनीने हाताची ओंजळ केली तर तिच्या हातात आकाशातून प्राजक्ताची फुले पडली. जनीने ती फुले स्वामींच्या चरणांवर वाहिली. जनीची नजर वर गेली. क्षणभर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि क्षणभर स्वामी दर्शन. स्वामी जनीला म्हणाले, जनी, श्री विठ्ठल काही फक्त पंढरपुरातच नाही, तो ब्रह्मांडव्यापी आहे. मी तुला त्याची केवळ जाणीव दिली. जनीच्या वारीचा नेम चुकला नाही. तिला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले. स्वामींनी आपल्या भक्तावर कृपेचा वर्षाव केला होता. स्वामींची ही लीला पाहून जनीने मनाशी निश्चय केला की आता पंढरपूरच्या नित्यवारीला जायची आवश्यकता नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर. त्याचा दृश्य परिणाम असा झाला की स्वामींनी जनीला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून दिली. देही असूनही तिला विदोहावस्था प्राप्त झाली. म्हणजे प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या अखंड चिंतनात दंग असणाऱ्या भगवत भक्ताची कहाणी अनोखी असते. स्वतःला पूर्णपणे विसरून भगवंत चरणी सतत घोटाळत राहणाऱ्या भक्तांची भगवंत सतत काळजी घेत असतो. नामयाची जनी काय किंवा स्वामी समर्थांची जनी काय, ह्या भगवंत भक्तीच्या उत्कट साक्षी आहेत. खरे तर त्यांची पूजा सार्थकी लागलेली असते. देहाने भगवंताचे नाम घेत जे भक्त निष्काम कर्मात गर्क होऊन जातात त्यांच्यापाशीच भगवंत रेंगाळत असतो. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ हे एक अलौकिक अवतारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या भक्तांना निर्भय बनवले, जगण्याचा आनंद दिला.